चिवणी बघा बघा, गाबुलीची जिवंत चिवणी बघा. आता काय मार्केटमध्ये चिवणीच चिवणी दिसतील बघायला. मस्त क्वांटिटी पण भरपूर, एकदम फ्रेश आणि ताजी ताजी जिवंत जिवंत टायगर प्रॉन्स. कशा कर बरले बाकी कसं झालं? ठीक ना? सानू बरे आहे ना? बरी आहे बरी. शिवराम असा बघा जिवंत आहे. गोडे पाण्यातलं आहे का खारे पाण्यातलं? शेतातला खारे पाण्यातलं आहे. पायरी आंबा का? आणि यो कुठला आंबा आहे? तोतापुरी. खाल्यावरती सांगू का कसं आहे ते? आया भेटशिव का परत तुम्ही? नेहमी हवं इथं का? तर कोथिंबीरने गार्निश करूया मस्त. आणि मस्तपैकी काले केकड्यांचा जेवण झालेलं आहे. इथे खरब्याचा कालवण सुक्का. चला जेवायला बसूया. नमस्कार सर्वांना. तर सकाळचे वाजलेत 8:15 आणि आता आपण आलोत उरण नाका फिश मार्केटमध्ये. उरण नाका फिश मार्केटमध्ये का आलोत माहिती आहे का? कारण तुम्हाला तर माहिती आहे सानूचा हात फ्रॅक्चर झाला आहे. तर आपल्या यूट्यूब फॅमिलीमधून आता तिचं रिकवर होतं आहे, आता काही टेन्शन नाही. तर आपल्या यूट्यूब फॅमिलीमधून खूप जणही असं कमेंट केलेलं होतं, म्हणजे बरेच जणही का पाया सूप द्या, चिकन सूप द्या. खूप जणांच्या कमेंट या पण होत्या का सानूला ना काले केकड्यांचं सूप बनवून द्या, तिला खायला द्या. तर ते काले केकडे मी घेण्यासाठी पनवेल उरण नाका फिश मार्केटमध्ये आलोत. तर आता आपण फिश मार्केटमध्ये पोचलो. तर चला बघूया आपल्याला काले केकडे भेटतात का. भेटले तर मस्तपैकी घेऊन जाऊया आणि सानूला सूप आणि करी बनवून देऊया खायला. अरे वा, इथे आंबे बघा, केकडे पण आहे तिथे. कसे देताव? कसे देताव? हा मोठे नाही का? कितीला आहे वाटतं यो? काय 500 रुपयाला एक? एवढं महाग? 100 रुपयाला एक चिंबोरी? मग भरपूर महाग आहेत. मग चिंबोऱ्या भारी आहेत, मी मान्य करत आहे, पण ₹300 घे. नको राहू दे, मग मी तिथं पुरं बघते तोपर्यंत. हे घ्या. हे बघा मुठे आहेत. कसं आहे वाटा? 200ला 12. 200ला 12 मुठे. भरचं भर घेतलं हो तुम्ही? ते का भरलेले आहेत. चिरल्याचं ना तुम्ही? मस्त साईज पण मस्त आहे मुठ्यांची. हे बघा मुठेच मुठे. हा कितीला आहे गोऱ्या चिंबोऱ्यांचा वाटा ताई? 500 रुपयाला? बापरे, एवढं महाग आहेत? 450 रुपयाला. पण बारके आहेत या खाऱ्या चिंबोऱ्या. कितीला आहे वाटा? 300. मी मोठी घेतलेली. मोठ्या चिंबोऱ्या नाही का मग? ही एकच साईज आहे. कितीला आहे हो वाटा? 350. 300 रुपयाला दे ना मग. हा हा, मोडून नको. मोडायला मी घरा घेऊन जाईन. अजून मोठ्या नाही का? हे हेच मोठा आहे ना? हा घेतो आपण. 300 रुपयाचा वाटा घेतो. हे वाले काढलेले मी. मेलेलं नाही ना? मार्केटमध्ये आलो तर चला काशाला भेटूया. काय बोलतो काशीनाथ? हा माझा मित्र आहे काशीनाथ. कोलंबी विकतोय. कशी देतो कोलंबी? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. काहीच नाही मच्छी? मच्छी कमी आहे. चिवणी आली जा तिथं. चिवणी आली? काय करायची चिवणी? खाली मी खाल्ली. गावांची मार्केटमधनं आणून. मग बाकी कसं झालं? ठीक ना? सानू बरे आहे ना? बरी आहे बरी.
आई बाबा आलेले जा ताई बहिणीचे हा स्नेह सासूस आणि सासरा आले तिला. ते एकदम साधे सिंपल आहेत ना ते. हा ते एकदम साधे सिंपल आहेत. कोलंबी बघा एका वाट्या करून ठेवलाय तुम्ही. हो हे द्यायचे आहेत ना. कितीला आहे वाटा? हे 2 आहेत 2000ला. 3200 रुपये. 3200 रुपयाला. आणि हा वाटा ते पण 3200. 3200. अच्छा मार्केट तर आता संपलेलं आहे मला वाटतं. ते मावशी आहे, मावशीजवळ बघा टायगर प्रॉन्स. त्या दिवशी तुम्हाला दाखवलेलं ना, नेहमी असतात ना मावशीजवळ हे टायगर प्रॉन्स, जिवंत असतात. आणि बघा इथे हे बघा पायाला होतात बघा. आणि इथे तुम्ही जिवंत कोलंबी बघताय. ही कोलंबी आहे. हे फंटूस मासे आहेत. कितीला आहे मावशी हा वाटा कोलंबीचा? हा अच्छा. आणि बघा इथे चिंबोरी पण आहेत, भरलेली चिंबोरी आहेत. हा हे बघा गाबुलीची चिवणी बघा इथे आहेत. कसा देता हो गाबुलीचा चिवण्यांचा वाटा? 500 रुपयाला वाटा. मस्त मोठी मोठी चिवणी भारी आहेत. एकदम भरलेली चिवणी मोठी आहे. हे मुठे बापरे मुठे बघा मस्त. ही कशी देता हो तुम्ही? 200 रुपयाला 12. छान 200 रुपयाला 12. आणि मुठ्यांची साईज पण बघा मस्त मोठी आहे. हे बघ हे यांना ना आम्ही भालावरचे खुबे बोलतो. भालावरचे खुबे खरब्या. हा ना खरब्या मासा आहे. तुम्हाला दाखवतो. हा बघा हा गोड्या पाण्यातली मच्छी बघा. कटलं जिवंत आहेत. चिवणी आता काय मार्केटमध्ये चिवणी दिसतील बघायला. हा बघा इथे एक पडलाय. आता हे आणली पकडून आणि आता मस्त वाटे बनवणार आणि विकायला लागणार ठेवणार. चिवण्याची साईज बघा मस्त मोठी चिवण्याची साईज आहे. काय ही वावरीने नसतील पकडलेली ना? ₹500 तरी वाटा असेल ना? 500-600 जशी साईज असेल तशी चिवण्याची. हा बघा हा 500 रुपयाचा वाटा. हे बघा चिवणी बघा प्रत्येक मार्केटमध्ये चिवणी दिसतात. पनवेल अख्खा चिवण्यान भरलाय का काय? कितीला वाटा आहे? 250 रुपयाला वाटा. गाबुलीचा 700 रुपयाला का? ओके. हा बघा हा गाबुलीचा वाटा आहे ना 700 रुपयाला. हे बघा या इथे ना खरब्या माश्या आहेत. काय मावशी कुठे आहे? दिसले बरेच दिवसांना दिसत आहेत. मीच बरेच दिवसांना आलो मार्केटमध्ये. यो कितीला वाटा आहे खरब्यांचा? 600 रुपयाला. अरे बापरे 500ला किती मोठा वाटा आहे बघा. हा 200 रुपयाला. याला ना आपण खरबी मासा बोलतो. फ्राय करून कालवण करून भारी लागते खायला. हा कितीला आहे? 200 रुपयाला आहे का? काय बोलता? चिवणी हा चिवणी आहेत. चिवणी खाली 2 दिवस अगोदर. ही चिंबोऱ्या आहेत गोऱ्या चिंबोऱ्या. पोरीला सूप बनवून द्यायचं म्हणून. कितीला वाटा आहे? वाटा कितीला आहे? गाबुलीची चिवणी. अरे वा मस्त छान वाटे लावलेत. साईज पण आहे याची. ही कुठलं मासे आहेत? मले मासे यांना बोलतात काही खवली मासे आहेत. अच्छा कितीला वाटतं? 100 रुपये. नाही हे मी खाणार पण नाही. मी असंच जस्ट मला दुसरे वेगळे दिसले ना म्हणून विचारला. नको ये घेते मी. मावशी खरब्या दे ना. आपण ना आता गोऱ्या चिंबोऱ्या घेतल्यात आणि या खरब्या घेतोय 200 रुपयाच्या. कमी करायला केलंच ते पण ओळखीच्या आहेत मावशी. काय कमी करायच्या? चिवणीचा वाटा कितीला देतस? बाबा एवढी माग.
नाही नाही मला नाही पाहिजे, मी असं जस्ट विचारला. 200 रुपयाच्या आपण खरब्या घेतल्यात. शिवराम असा बघा जिवंत आहे. गोडे पाण्यातलं आहे का खारे पाण्यातलं? शेतातला खारे पाण्यातलं आहे. कसा देतो ताई हा? 2000 रुपयाला. कसला मोठा आहे बघा, जिवंत आहे. तोंड बघा बघा ताईजवळ ना जिवंत कोलंबे आहेत. कसं वाटतं ह्यो? 500 रुपयाला वाटा. 400 रुपयाला देणार. अर्धा किलो तरी असतील का? जास्त असतील ना? अर्धा किलो जास्त आहेत. आणि चिवणी पण आहेत बघा ताईजवळ. बापरे गाबलीचे आहेत सर्व. कसा वाटत येतो ह्यो? 600ला 500ला देणार. गाबलीची चिवणी हे 2 500ला बिन अंड्यांची आणि अंड्यांची 500 रुपयाला. ओके चला. ताईजवळ टायगर प्रॉन्स बघा कसलं मोठे आहेत. कसं आहे वाटतं यो? यो 1500 रुपयाला वाटतं आहे. आणि हा 3000 रुपयाला वाटतं आहे. मस्त क्वांटिटी पण भरपूर आहे. जिवंत टायगर प्रॉन्स. कशा कर बरले? हे बघा हे लांबूनच बघून आंबे ना जरा एकदम भारी वाटले म्हणून आलो विचारायला. कितीला आहे मावशी वाटा? 300 रुपयाला वाटा आहे बोलते. पायरी आंबा का? आणि यो कुठला आंबा आहे? तोतापुरी. तोतापुरी पायरी भारी आहे ती. खायला गोड. सुगंध कसा यायचा बघू. हा मन भरून गेला. नाही जाऊ शकत. मावशी अंकते बोलते एक पण आंबा फुकट नाही जाणार बोलते. बघू मग आता विचारलंय तर घेऊया. सगळं पिकलेलं आहे ती आहे. पण हे मिक्स वाटतं. हा एकच जातीचं आहे. हा वाला वाटतं ते. खाल्यावरती सांगू का कसं आहे ते. आया भेटशीव का परत तुम्ही? नेहमी हवं इथं का? आता ते चिंबोऱ्या विकत होतीस तू. अच्छा सून आहे का? ओके ओके ओके. पायरी आंबा बघूया खाऊन कसे लागतात. तर आता जस्ट आंबे घेतले. द्यायला काही मी 200 रुपयामध्ये पण घेतले असते, पण कशाला उगाच बरा करायचं कमी. एवढी मेहनत करते एवढ्या उन्हामध्ये. आता ऊन पण लागतंय तर त्याच्यामुळे मी काही कमी करत बसलो नाही. तर आता आपण मार्केटमधनं आंबे घेतलेत. सानूसाठी गोऱ्या चिंबोऱ्या घेतल्यात. मस्त तिच्यासाठी सूप बनवायचं आहे, कालवण बनवायचं आहे. आणि दुसरं काय घेतलं? खरब्या घेतल्यात. चला आता जाऊया घरी. तर आता मार्केटमधनं बघा किती मोठे मोठे हीच साईज भेटली आपल्याला. आपण शोध. मोठे आहेत ना? सानू आज खाणार ना? सानूला खूप आवडतात ना हे क्रॅब. बेबी हा उचल. काय? मेल आहेत ते. ते काय ते छोट्या छोट्या मी मेल दिले आहे, हा मेल आहेत ते. हे बघा यांना बोलतात फ्रेश वॉटरचे क्रॅब, काले केकडे, जे सानूला, मला, स्नेहाला, आम्हाला तिघांनाही खूप आवडतात ना सानू. सानू तू कधीपासून मला बोलत होतीस का मला ब्लॅकवाले केकडे खायचे आहेत? काल ना? काल तिने बरोबर आठवण दिली. 2 दिवस झाले ती मला बोलते का मला ब्लॅकवाले केकडे खायचे आहेत. आणि फायनली सानूसाठी केकडे आलेले आहेत. तर हे बघा हे खरबे आणले कालवण बनवण्यासाठी. स्नेहा आणि सानू काही खात नाही पण तुम्हाला दाखवतो. यांना खरब्या बोलतात. सुक्का कालवण बनवण्यासाठी आणलेत. तर यांना मस्तपैकी मी फटाफट साफ करून घेतो आणि चिंबोऱ्या पण साफ करून घेतो. तर फायनली चिंबोऱ्या मस्तपैकी काळेवाळे केकडे साफ करून झालेले आहेत बघा. आणि इथे तुम्ही बघताय खरब्या पण साफ झालेल्या आहेत. चला आता जेवण बनवूया. काय करते सर्वात पहिला? वाटण बनवते का? वाटण करते. आणि आज मी थोडासा वेगळ्या स्टाईलचा चिंबोऱ्यांचा कालवण करणार आहे. हा. कारण मी ना आता एक चिकन करी पण आणि सानू मटन खाईल करी ना? करते. सानूला खूप आवडते तो ओके. रस्सा. तर चालेल. त्याच्यामुळे मी आता ही सेम प्रोसेस मध्ये म्हणजे सेम रेसिपी फॉलो करते. आणि या रेसिपी मध्ये ना आम्ही नांग्यांचा रस्सा नाही बनवणार. पण सानूला हे तोडून खायला खूप हा आवडतं. बरोबर. लास्ट टाइम मी ना रस्सा वाटून टाकलेलं तर ती खूप रागवलेली की का तुम्ही ते ठेवले नाही. हा तर हे तिच्यासाठीच ठेवले. ती तोडून तोडून खाईल मस्त. हो. तर चला वाटण करूया सर्वात आधी आपण. आणि या सीझनचे ना आम्ही पहिले आपण केकडे खात असणार ना काळे या खेकडे. सीझनचे. हो.
आणि हा आपल्या युट्यूब फॅमिलीमधून जर कोणी कल्याण साईडला राहत असणार तर कल्याणचा खेकड्यांचा मार्केट जर चालू झालं असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा, कारण त्या मार्केटमध्ये ना मस्त मोठे मोठे खेकडे भेटतात हो, ना. ते मोठे खेकड्यांचं सांगलं आम्हाला ना हे करायचं सूप. तर बघू एक, आणि हे खूप छोटे होते म्हणजे एवढे हा. पण छोटे नव्हते, पण सानूला विचारलं ते बोले करीच करा. हा तर करी खाऊ दे किंवा सूप तिच्या पोटात जाणारच तर आहे. आपल्या युट्यूब फॅमिलीमधून असे किती जण तरी असतील का कल्याणच्या आपल्या स्टेशनवर ना रेग्युलर ट्रॅव्हल करत असतील कामासाठी काही ना काही याच्यासाठी. कल्याणमधून पण आपले खूप सबस्क्रायबर पण असतील ना YouTube हा फॅमिली, तर ते पण प्लीज comment प्लीज करा. आम्हाला कमेंट करून सांगा कल्याण मधला तो स्टेशनच्या साईडला जो खेकड्यांचा मार्केट आहे ना तो चालू झालाय की नाही, जेणेकरून मी तिथे येऊन मस्तपैकी सानूसाठी मोठे मोठे खेकडे घेऊन हो. येऊ शकतो. हो. चला बनवूया रेसिपी. बनवलेलं वाटण ऍड करूया. स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला 1.5 चम्मच, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ. आता चांगल्या प्रकारे आपण ना परतून घेऊया. तरी पण किती टाइम आपल्याला मसाले शिजवायचे आहेत? कमीत कमी 7 ते 8 मिनिटं आपण शिजून घेऊया चांगल्या प्रकारे. ओके. तर आता जे खेकडे स्वच्छ करून ठेवले ह्यांनी ते आता मी टाकून देते. मसाला मसाला शिजल्यावरती शिजलाय. हो, मस्त शिजला एकदम. बघा आता किती टेस्टी लागणार. किती झाले ना हे, हा 2 पार्ट केले ना. तर आता एकदम चांगल्या प्रकारे आपण मसाल्यामध्ये खेकड्यांना मिक्स करून घेऊया. हो, मी चिंबोऱ्यांच्या कालवण मध्ये 2 ग्लास पाणी ऍड केलाय. हा. चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलाय बघा. ओके आता ना आपण कोकम आगळ सुद्धा ऍड करणार आहोत त्याच्यात. ओके. सगळ्याच्या कोकम जाणार का काय आता? फिश आहे ना डिश नॉनव्हेज मध्ये, आता थोडी की मी चिकन मटन मध्ये थोडी टाकणार आहे. हा. कारण कारण टोमॅटो पण ऍड नाही केला, बघितलं ना. हा, मग हे खूप ऍड आवडते. केल्याने का भरपूर टेस्टी लागते मला ना. आवडते खूप आंबट आंबट असं. बघू पुढच्या वर्षी आपण ना डायरेक्ट कोकम असं म्हणजे कोणाकडनं तरी आणूया. मागू. हा, आपण ना इकडून कोकणातून घेऊ. कोकणातून कोणाकडनं तरी आपण मागूया. या वर्षी पण विचार होता, पण आता सानूला पण लागलाय, मग ते हा. सगळं डोक्यातून गेला. ठीक आहे, बरोबर. नेक्स्ट इयर घेऊ. बोलतो ना ऑर्गॅनिक त्यांच्या Organic, घरामध्ये हा. बनवतात असे इथनं विकत घेऊ आपण. बरोबर. वा, मस्त. आताच टेस्टी लागायला लागेल. तर बघा आता एकदम रेडी झाले आपले काले ओहो, चिंबोऱ्यांचा ओहो, कालवण. ओहो. ओहो ओहो इथे. अप्रतिम, एकदम लजीज. चला जेवायला बसूया आता. तर कोथिंबीरने गार्निश करूया मस्त. आणि मस्तपैकी काले खेकड्यांचा जेवण झालेलं आहे. इथे खरव्याचा कालवण सुक्का. चला जेवायला बसूया. चला या सर्वांनी जेवायला. आता मी जेवायला बसतोय. हा राईसचा सुगंध भारी आलाय. हा इथे काले खेकड्यांचा गरम आहे खूप. बघा रस्सा बनवलेला आहे मस्त. चला आता मी जेवायला बसतो मस्तपैकी. कसं टाकणार? डिश मध्ये फक्त एक नीट तुटेल तशी. हा इथे खरव्या बघताय तुम्ही आणि हा इंद्रायणी राईस बघताय तुम्ही. वाह, काय इंद्रायणी राईसचा स्टार्टिंगला सुगंध असं आहे. वाटतं खूप चिकट चिकट आहे, थंड झाला ना थोडासा. पण भारी वाटते ती स्टिकी Tasty स्टिकी लागते, खायला एकदम हो. टेस्टी लागते. तर फायनली आपली डिश रेडी झालेली आहे. जरा राईस सुट्टा सुट्टा केला म्हणून या डिश 2 बाहेर ठेवलेल्या आहेत. हो. आणि आता आम्ही जेवायला बसतोय. आणि आता आपण या ब्लॉगला एंड करूया. तर आजचा पूर्ण आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो परत बाय बाय.